अरे हे काय, हे दोघं भाऊ बहीण ते सकाळीच फोटो काढून राहिले. यांना नटून जायचे तरी कुठे. आता मी पण थोडं नटलेलो आहे, तर आम्ही निघालोय जत्रेसाठी. आणि जत्रेत पोहोचल्यावर एक मॅटर झाला ना. आमच्या मित्राची गाडी स्प्लेंडर ही पोलिसांनी जप्त केली. त्याचं कारण म्हणजे त्यांनी ती रस्त्यातच लावलेली होती तशी, आणि त्याला त्या मॅडमनी चावीच दिली नाही. आता जत्रेत आल्याबरोबर आम्ही खोबरं उधळण्याचं ठरवलं, त्यासाठी आम्ही तळी भंडार घेतला. तुम्हाला जर जत्रेत भूक लागली ना, तर एक आयडिया सांगतो. मंदिराजवळ यायचं आणि हे उधळलेलं खोबरं डायरेक्ट असं खाऊन घ्यायचं. आमची गँग मला म्हणली ती व्हिडिओ वगैरे राहू दे काढायची, इकडे तळी भरून घेऊ. आणि तळी भरल्यानंतर आम्हाला जत्रेत फिरायला जायचं होतं. तळी तर आम्ही भरून घेतली, सदानंदाचा येळकट करून घेतला. यानंतर आम्ही आलो डायरेक्ट थेट जिथे पालख्यांची मिरवणूक चालू होती तिथे. आता नाचायचा आम्ही पण थोड्या वेळ आनंद घेतला, पण जसं हे डोळ्यात आणि अंगावर भांडारा टाकायला लागले तसं थेट आम्ही जत्रेत निघून आलो. आता जत्रेत आल्यावर पोरं म्हणले खायचं, पण खायचं कुठं. तर आपले बाजारातले जे भेडेवाले तिथं आम्ही आलो होतो आणि त्यांच्याकडून आम्ही ओली भेळ घेतल्या. आता जत्रेमध्ये खात असताना तुम्हाला बसायला जागा भेटेल याची शक्यता खूपच कमी आहे. तर आमची अर्धी गँग ही उभी राहूनच खात होती. जत्रेमध्ये माझा मित्र पण मला भेटला, तो मला खर्च करून घे यार. त्याला म्हटलं अरे पैसेच नाही, आता काय करतो, नंतर करू खर्च. जत्रेमधले सगळ्यात पब्लिक हे या ब्रेक डान्स जवळ होतं. आम्हाला पण ब्रेक डान्समध्ये बसायचं होतं, पण या पब्लिक बघून आम्ही बसलोच नाही. आम्ही बसलो तर या पाळण्यामध्ये, आणि या पाळण्यावाल्यांनी आम्हाला हवेतच लटकून ठेवलं. आता खरी मजा आली ती ही पुढच्या पाळण्यामध्ये, कारण की सगळेजण आम्ही दिसत होतो आणि पोरं असे ओरडत होते जसे की ते विमानाच्या वर बसलेत कुठेतरी. खाऊन खेळून खूप झालं होतं आणि त्यानंतर म्हटलं आता निघाव घरी. घरी जाता जाता या गमेल्यावाल्या काकांजवळ आलो. त्यांनी एवढं जोरात गमेले आपटवले की आमच्या कानातच आवाज घुमला. ते गमेले आम्ही घेतले. फायनली जत्रेत आम्ही एवढंच घेतलं ते पण गुरांना भुशा चारायला. भाऊला विचारलं तर भाऊनी गलोली घेतली होती. याला म्हणलं मुंबईला काय करायचं तुला, तर म्हणलं मॅनेजरलाच उडवायचं त्या गलोली.